करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 3रा श्रवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. सद्गुरु साक्षात परब्रह्म. समर्थांनी उत्तमाचा भाग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. उत्तमाचं श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे. आपला जय. समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ अशी जय घोषणा केल्यानंतर 2 वेळा जय दाखवला. त्यापैकी एक जय आपला आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. आपण एखादं काम केलं, ते काम चांगल्या रीतीने पार पडलं, वाहवा कोणाची होते हो? आपलीच वाहवा होते की नाही? पण प्रत्यक्षात ज्याने आपल्याकडून करून घेतलंय तो दिसतोय का? नाहीये. लोक आपल्याला शाबासकी देत आहेत. परंतु आपण जाणलं पाहिजे की खरा देव तो अंतरी चोरलासे सद्गुरु विन तो सर्व ठाई न दिसे. म्हणून प्रत्यक्षात जे मत मांडलेलं आहे या ग्रंथामध्ये, जे मत प्रत्यक्षात भगवंताचं आहे, खुद्द भगवंताचं वचन आहे. आपण आतापर्यंत लोकांची मतं जाणून घेतली, काहीही साध्य झालेलं नाहीये. सकाळी ती व्यक्ती आपल्याला वेगळं सांगते, दुपारी ती व्यक्ती आपल्याला वेगळं सांगते, संध्याकाळी वेगळं. परंतु जे भगवंताचं वचन आहे ते सकाळीसुद्धा तेच, दुपारीसुद्धा तेच आणि संध्याकाळीसुद्धा तेच, रात्रीसुद्धा तेच. कारण प्रत्यक्षात या बोधातून दास घडला पाहिजे. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. आपला देह, आपलं मन चंचल होता कामा नये. प्रत्यक्षात परमेश्वराच्या चरणी आपला देह असला पाहिजे, आपला मन असला पाहिजे. म्हणून दशक 17वा दाखवला प्रकृती पुरुष नाम. आपण सहजपणे बोलतो ना, काय हो तुमची प्रकृती कशी आहे, तुमचं आरोग्य कसं आहे, बरोबर की नाही, तुमची तब्येत कशी आहे. आपण काय म्हणणार? ठीक आहे, ओके आहे, उत्तम आहे, बरोबर की नाही, चांगली आहे, बरी आहे. म्हणजे विचार करा. परंतु त्यातला जो समास 3रा दाखवला ना, तो म्हणजे श्रवण निरूपण नाम. प्रकृती पुरुषामध्ये श्रवण निरूपण. समर्थ म्हणाले आपला देह ज्याप्रमाणे प्रत्यक्षात उभा आहे, बसलेला आहे, त्याची सावली आपल्याला पाहायला मिळत असते. आकृती बघा, प्रकृती, त्याचप्रमाणे आपली सावली आपल्याला पाहायला मिळते की नाही. परंतु परमेश्वराची सावली आपल्याला पाहायला मिळते का हो? नाही ना, तो आपल्या अंतरी आहे. मग आजचा समास का महत्त्वाचा आहे ना. समर्थ म्हणाले श्रवण निरूपण नाम. श्रवण कोणाचं करावं, कोणाचं ऐकावं, प्रत्येकजण येतो सांगून जातोय, आपले कान भरून जातोय.
परंतु त्यातून आपल्याला काहीच मिळत नाही आहे. मग उपयोग काय? जो तो येतोय सांगतोय, त्याचं टेन्शन, त्याची चिंता आपल्याकडे. अहो, आपण तरी कुठेतरी सांगितलं पाहिजे, त्यामुळे आपलं मन हलकं होईल. परंतु जो तो येतोय सांगतोय, आपलं मन बघा प्रत्यक्षपणे भरून गेलंय. म्हणून आजचा समाज फार महत्त्वाचा आहे. या कलियुगामध्ये श्रवण का महत्त्वाचं आहे? श्रवणाला किंमत, श्रवणाचं महत्त्व का समजून घ्यायचं आहे? कारण युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. करूया श्रवण, श्रीराम समर्थ. थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. सांगितले ते ऐका सावधपणे. समर्थ म्हणाले, थांबा थांबा, ऐका ऐका. एकदा सांगितलंय का थांबा? नाहीये. एकदा सांगितलंय का ऐका? नाहीये. 2 वेळा सांगितले. थांबा थांबा, ऐका ऐका म्हणजेच सावध रीतीने आपल्याला तिथे उभं राहायचंच आहे. कारण आपला देह ऐकणाऱ्यातला नाहीये. पशुपक्षी तर त्यास कृपा करीती समर्थ. समर्थ म्हणाले, पशुपक्ष्यांना, प्राण्यांना एकदा सांगितल्यानं ते बरोबर निघून जातात हो. जिथे सांगितलं बस म्हणून तिथे बरोबर बसतात. परंतु आपला देह ऐकणाऱ्यातला नाहीये. बरोबर की नाही? म्हणून एकदा नाही तर 2 वेळा दाखवलं. थांबा थांबा, ऐका ऐका. आपण ऐकणाऱ्यातल्या भूमिकेतले नाहीयेत. आपण फक्त बोलणाऱ्याची भूमिका निभावत असतो. परंतु समर्थ म्हणाले, आधीच ग्रंथ सोडू नका. कोणता ग्रंथ? ज्याप्रमाणे 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो. उत्तम प्रकारे जो ग्रंथ आपल्याला प्राप्त झालेला आहे, ग्रंथ म्हणजे आपला देह, तो सोडायचा नाहीये. बघा, ज्याप्रमाणे जी भूमिका, बघा, आपण ऐकतो, परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं, तो ग्रंथ आपल्याला नीट पाहायचा आहे, ऐकायचा आहे आणि त्याप्रमाणे वागायचं आहे. सांगितले ते ऐका सावधपणे. जेवढं आपल्याला सांगितलेलं आहे ना, तेवढं शांतपणे ऐकलं पाहिजे. श्रवण करता आलं पाहिजे. श्रवणाचं मनन करता आलं पाहिजे. मननाचा निजध्यास करता आलं पाहिजे. नुसतं ऐकून उपयोगाचं नाहीये. नळी फुंकली सोना रे, इकडून तिकडून गेले वारे. सावधपणे का भूमिका मांडायला सांगितली? का भूमिका आपल्यासाठी मांडली आहे? पुढची ओवी, श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करून अंतकरण, ग्रंथामध्ये विवरावे. समर्थ म्हणाले, अध्यात्म साधनात श्रवण, बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलं, त्यामध्ये सार आहे. आपण चांगल्या गोष्टी सुद्धा ऐकतो, वाईट गोष्टी सुद्धा ऐकत असतो. पण चांगलं काय, वाईट काय, हे आपण पाहिलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. मग तसाच अध्यात्म साधनात श्रवणाला अग्रक्रम आहे. त्यात अध्यात्म निरूपणाचं श्रवण हे सारामध्येही सार आहे. अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा. म्हणून अंतकरण एकाग्र करून या ग्रंथांचं नीट विवरण, उत्तम प्रकारे श्रवण आपल्याला करता आलं पाहिजे. श्रवण मननाचा विचार, निजध्यास साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उदार, बोलोच नये. समर्थ म्हणाले, श्रवण मननाचा विचार आणि निजध्यास साक्षात्कार.
श्रवण मनन ब्रह्मविचार ठसून घेऊन त्याचे निजिध्यास बघा प्रत्यक्षात निजध्यास करण्याने आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो. ते तिथे बघा उधारीचं नाव सुद्धा पाहायला मिळत नाहीये. रोकडा मोक्षाचा अधिकार ज्याप्रमाणे का भाग दिलाय. आपण ज्या दुकानात जातो तिथे आपण काही वस्तू घेतली की तिथे लिहिलेले असतं बघा, आज रोख उद्या उधार लिहिलेलं असतं की नाही. काही ठिकाणी असतं उधारी बंद. मग त्याचप्रमाणे श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास. ज्यावेळी प्रत्यक्ष या त्रिवेणी संगमावर आपला देह उभा राहील त्यावेळी आत्मसाक्षात्कार हा नक्कीच पाहायला मिळेल. आता रोकडा मोक्षाचा अधिकार म्हणजे काय. समर्थ म्हणाले, आपण एखाद्या कंपनीमध्ये असतो, एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत असतो किंवा एखादा आपला व्यवसाय असतो. जिथे आपण काम करत आहोत, एखादं कौशल्य दाखवत आहोत, कार्य करत असताना बघा महिनाभर आपण काम करतो आणि त्याचा पगार आपल्याला महिन्यानंतर मिळत असतो. बरोबर आहे की नाही. महिन्याच्या 1-2 तारखेला आपल्याला मिळत असतं. महिनाभर आपल्याला वाट पाहावी लागते. परंतु समर्थ म्हणाले, रोकडा मोक्षाचा उधार. ज्याप्रमाणे तू आत्ता कार्य करत आहेस ना, त्याचप्रमाणे तुला आत्ताच त्याचं फळ प्राप्त होणार म्हणजे होणार. तिथे वाट पाहावी लागणार नाहीये, कोणावरती अवलंबून राहता येणार नाहीये. म्हणजेच काय, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा. समर्थ म्हणाले, आता या शब्दाला किती महत्व आहे. असं सांगितलंय काय, आज श्रवण केलियाची फळं उद्या मिळेल त्याचं फळं. असं आहे का. नाही आहे. आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे तात्काळ सांगितले. तात्काळी भूमिका बघा प्रत्यक्ष समर्थांनी प्राप्त करून दाखवलेली. म्हणून श्रवण मननाचा विचार, निजध्यास साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उदार बोलोची नये. नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. समर्थ म्हणाले, नाना रत्नांची परीक्षा करत असताना अथवा त्यांचं वजन करत असताना सोनं बघा प्रत्यक्षपणे अत्यंत सावधान असावं लागतं की नाही. बघा सोने पुटी घालिता, ज्याप्रमाणे आपण बाजारात जातो की नाही. नक्कीच बाजारात गेल्यानंतर, मार्केटला गेल्यानंतर तिथे अनेक प्रकारची भाजी असतात. बरोबर की नाही. फळं पाहायला मिळत असतात. तिथे आपण निवडून घेतो की नाही, ही ताजी भाजी आहे किंवा ही बघा हा कुठला फळ आहे. आपण तिथे टेस्ट करतो, चव पाहतो की नाही, गोड आहे का, आंबट आहे का, कडू आहे का, कसं. बघा प्रत्यक्षात आपण काय करत असतो, टेस्ट घेत असतो. परंतु ज्यावेळी नाना रत्ने परीक्षिता, एखाद्या ज्वेलर्सच्या दुकानात आपण जेव्हा जातो, सोनं चांदी हिरे यांच्या दुकानात बघा प्रत्यक्षात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या खिशात जेवढे पैसे आहेत त्यामध्ये बसणारी जे बघा दागिने असेल तेवढंच आपण हिशोब करणार ना. बरोबर की नाही. आपण भाजी आणायला गेलो की सगळ्यांचे आपण भाव काढतो. हा फळ कसा किलो दिलेला आहे, ही भाजी कशी किलो दिलेली आहे, या भाजीचा भाव किती आहे, सर्व विचारतो. परंतु सोनं चांदीच्या दुकानामध्ये आपण सर्वांचा भाव काढतो का.
हा नेकलेस कितीला आहे, या मंगळसूत्राची प्राईस किती आहे, हा गंठण कितीला आहे, किंवा या अंगठ्याची किंमत किती आहे, हा ब्रेसलेटची किती आहे, नाही ना. जेवढं आहे तेवढंच ना. परंतु समर्थ म्हणाले, नाना रत्ने परीक्षिता. परीक्षा आपण घेतो, असली आहे काय नकली आहे. बघा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे. आठवा त्याचं वजन करत असताना सोनं पुटीत घालता सावधान असावे. नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे. अनेक नाणी मोजून घेत असताना, नाना पदार्थांची परीक्षा करताना आणि विवेकी मनुष्याशी बोलताना सावधान असावं लागतं. सावधपणा का? समर्थ म्हणाले, आता आपल्याकडे बघा, एखाद्या लहानपणापासून आपण पैसे साठवत आलेलो असतो बघा, चिल्लर असते म्हणजे कॉईन असतं बघा, ते मोजत असताना आपल्याला सावधान रीतीने आपल्याला काम करावं लागतं. जर आपण पैसे मोजत आहोत बघा आणि कोणी मध्ये आपल्याला बोलवलं, तर आपण जे मोजलेले आहेत ते आपण विसरतो आणि परत पुन्हा सुरुवात करतो की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, सावधान का? नाना पदार्थांची परीक्षा करताना आणि विवेकी मनुष्याशी बोलताना सुद्धा सावधान का सांगितलं? कारण का, जर आपल्या मुखातून वाईट शब्द निघाला तर त्याला त्रास होईल, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव शोभे. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे लक्ष जैसे लाखोलीचे धान्य, बरोबर की नाही, ते निवडून मग अर्पण केले असता ते देवाला मान्य होते. आपण शेतामध्ये काम करतो की नाही. आता शेतामध्ये आपण बघा, प्रत्यक्षपणे काम करत असताना जेवढं आपल्याला उत्तम प्रकारे पीक मिळत असतं, जेवढे आपण केलेले कष्ट त्यातून मिळणारं फळ बघा, प्रत्यक्षात आपण काय करत असतो, देवाचरणी अर्पण करत असतो की एवढं उत्तम प्रकारे आम्हाला प्राप्त झालेलं आहे, बरोबर की नाही. न निवडता एकदम जसेच्या तसे वाहिले तर देव शोभतो. एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. समर्थ म्हणाले, एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टीबद्दल गुप्तपणे जर चर्चा किंवा कार्यभाग करणं असेल तर तेथे अति सावध असणं आणि अति तत्पर असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा अध्यात्म ग्रंथांचा विचार करत असताना कोटी गुणाने सावध आणि तत्पर असणं फार महत्त्वाचं. काहीन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्यांमध्ये जाड अध्यात्म विद्या. समर्थ म्हणाले, काहीन्या कथा गोष्टी पवाड, नाना कहाण्या आपण ऐकल्या, गोष्टी ऐकल्या, कथा ऐकल्या, पोवाडे ऐकले, नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्रे आपण वाचली. या सर्वांपेक्षाही अध्यात्मविद्या अधिक महत्त्वाची आहे, अधिक गहन आहे, बरोबर की नाही. गत गोष्टीस ऐकले, तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले, परी दिसेना की. आपण बाजारात जेव्हा जातो, मार्केटला जातो, अनेक पुस्तकं, अनेक ग्रंथ आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण वाचलेच सुद्धा, परंतु त्यातलं सार काय, आसार काय हे पाहणं गरजेचं आहे. परंतु त्या कहाण्या, कथा, गोष्टी इत्यादी पुस्तकं, त्यामध्ये बघा, प्रत्यक्षात सकळांहून उत्तम थोर तो एक मात्र हा दासबोध का प्राप्त करून दिलेला आहे. कारण आयुष्यात आपण अनेक प्रकारची पुस्तकं वाचली, परंतु जीवन कसं जगायचं, आयुष्याला उत्तम प्रकारे मार्ग कसा प्राप्त होईल
या ग्रंथामध्ये उत्तम प्रकारे प्राप्त करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे मंगलाचरणामध्ये बघा उत्तम प्रकारे आपल्याला भाग दिलेला आहे. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषद, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिलेथ भगवत वाक्य यथार्थ निश्चयसे. सर्वांचं सार या दासबोधामध्ये प्रत्यक्षात प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले. पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी आपण ऐकल्या. आजी सांगायची, आजोबा सांगायचे, मित्रमंडळी सांगायचे, काका सांगायचे, मामा सांगायचे, मामी सांगायचे, सर्वांनी सांगून मोकळे झाले हो, पण त्यातून काहीच लाभ झाला नाही आहे. तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी दिसेना की. तर म्हणतात की पुण्य प्राप्त झाले, पण तर ते अजून दिसून येत नाही आहे. बरोबर की नाही. तैसे नवे अध्यात्मसा हा प्रचितीचा विचार कळता अनुमानाचा संवार होत जातो. समर्थ म्हणाले, तशी गोष्ट अध्यात्मसाराची नाही आहे. येथे प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा असतो. अध्यात्म विचार नीट जर कळला ना तर अनुमानाचा संवार होत असतो आणि तर्क, कुतर्क, शंका इत्यादी नष्ट होतात. समर्थ म्हणाले, प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. आता अनुभव कसा प्राप्त होईल बघा. जर आपण विचार जर केला, अध्यात्मसाराची गोष्ट, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे अध्यात्म विचार जर आपल्याला कळलाच नाही तर नक्कीच आपल्यामध्ये शंका, कुशंका प्राप्त होणार ना. आपल्याला त्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याच करिता वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवनू. समर्थ म्हणाले, मोठे मोठे थोर पुरुष जन्माला आले या जगामध्ये आणि ते हे आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील सुद्धा राहिले. त्या आत्म्याचा महिमा वर्जू शकेल असा या जगात कोण आहे. जर आपण पाहायला गेलो ना, किती आले किती गेले, परंतु प्रत्यक्षात आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिले ना. युगाने युगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचं विवेक पाहिलाच पाहावा. समर्थ म्हणाले, युगाने युगे एकलाची एक, तिन्ही लोक तो चालवितो ना. त्या आत्म्याचा विवेक वारंवार करीतच राहिलं पाहिजे. आता आपण या कलियुगामध्ये जन्म घेतलेला आहे, परंतु कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग प्रत्यक्षात बघा, त्यानंतर आत्ताचा हा कलियुग. मग युगानुयुगे तो एकटाच तिन्ही लोक चालवितोय. त्या आत्म्याचं विवेक वारंवार आपल्याला करता आलं पाहिजे. बरोबर की नाही. प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छे सारिखे. समर्थ म्हणाले, जे प्राणी म्हणजे मनुष्य देह, जलचर, खेचर, भूचर, वनचर, अनेक प्रकारचे जीवजंतू जन्माला आलेले आहेत आणि मरून गेले, ते जसजसे वागले त्याचप्रमाणे त्यांच्या वागणुकीचे वर्णन इच्छेप्रमाणे केलेले आहे. आपण जर विचार केला, जे जे प्राणी जन्माला आलेत
त्यांनी उत्तम प्रकारे जर कार्य केले असतील तर त्यांना उत्तमाचं फळ प्राप्त होईल. जर त्यांनी वाईट कर्म केली असतील तर त्यांना वाईट फळ हे निश्चितच प्राप्त होईल. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट. आत्म्याविन बापुडे काष्ट, काय जाणे. समर्थ म्हणाले, जेथे आत्मा प्रगट किंवा जागृत नसतो तेथे अवघे नसून नसल्यासारखंच होते. आणि आत्म्याविरहित असणं, बघा, ज्याप्रमाणे आत्म्याविना बापुडे काष्ट, काय जाणे. आपण सहजपणे पाहतो, आपल्याला जर कोणी काम सांगितलं परंतु त्या कामामध्ये, त्या कार्यामध्ये जर आपल्याला आवड नसेल, मग आपण काय करत असतो, आपला देह त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. बघा, इंटरेस्ट, कारण आवडच नाही आहे. मग लोक काय विचार करतात, अरे ही व्यक्ती प्रत्यक्षातपणे ते स्पर्धेला उतरत का नाही आहे. कारण तिथे असून नसल्यासारखं आहे. तिथे असलो काय आणि नसलो काय फरक लोकांना पडत नाही. आता विचार करा, जिथे आपल्याला खूप चांगलं असं वाटतं, जिथे आपलं मन रमतं, तिथेच आपण पार्टिसिपेट होतो की नाही, सहभागी होतो की नाही. परंतु जिथे आपल्याला बघा उत्तमाचं वाटतच नाही आहे, मग उपयोग काय. मग आत्म्य विरहित आपला देह तिथे पाहायला मिळत असतं. म्हणजेच काय, असून नसल्यासारखं ना. जर समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे, आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे, बरोबर आहे. जर या देहाने उत्तमाचं कर्म केले तर या देहाबरोबर अंतरीच्या अंतरात्म्याचं सुद्धा नाव प्राप्त होईल. परंतु जर या देहाने वाईट कर्म केली तर या देहाबरोबर बघा प्रत्यक्षात वाईट दर्शवणारी लोक आहेतच ना. म्हणून समर्थ म्हणाले, आत्म्याविन बापुडे काष्ट, काय जाणे. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान, दुसरे नाही या समान. सृष्टीमध्ये विवेकी सज्जन, तेची हे जाणती. असं हे आत्मज्ञान सर्वात वरिष्ठ असून यासारखे श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. आपण जगभरात शोधायला चाललेलो आहोत, परंतु सर्वात श्रेष्ठ ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे या नाही समान. आत्मज्ञान या सृष्टीत जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणत असतात. आता विवेकी सज्जन कोण, कसं ओळखायचं, कसं शोधायचे. समर्थ म्हणाले, पृथ्वी आणि आप तेज, याचा पृथ्वीमध्ये समज. अंतरात्मा तत्व बीज, ते वेगळेची राहिले. समर्थ म्हणाले, आपल्याला पंचमहाभूत समर्थांनी प्राप्त करून दाखवलेली आहेत, प्राप्त करून दिलेली आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, पाणी आणि अग्नी हे स्थूल रूप असल्याने त्यांचा उलगडा हा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होत असतो. बघा, आपल्याला पृथ्वी तलावर पृथ्वी पाहायला मिळत असते. पाणीसुद्धा आपण बघा, जिथे आपण जाऊ तिथे आपल्याला पाणी पाहायला मिळतं की नाही, नक्कीच. अग्नी तर आहेच, पण अंतरात्मा जो सर्व तत्वांचं अधिकारण आहे तो वेगळाच राहतो. ज्याचा अधिकार आहे तो या देहाला बघा प्रत्यक्षपणे चालवत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तो त्याचा सांभाळ करत आहे. त्या भगवंताचा अधिकार बघा प्रत्यक्षात हा वेगळाच असतो. का भाग दिलेला आहे, कारण प्रत्यक्षात वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेक पवाडे, जवळीचा आत्मा सापडे त्या पुरुषासी. वायोपासून पलीकडे जो कोणी
विवेकाने अंतरात्म्याचा शोध घेतो. आता जर आपण विचार केला, त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतःच जवळच बघा प्रत्यक्षपणे सापडत असतो. आता देव कुठे आहे? आपण जर पाहायला गेलो ना, जळी स्थळी काष्टी पाषाणी, प्रत्यक्षात भगवंत आहे, परंतु अंतरात्म्याचा शोध घ्यायचा आहे. समर्थ म्हणाले, त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतः जवळच वाटणार, सापडणार की नाही. वायो आकाश गुण माया, प्रकृती पुरुष मूळ माया, सूक्ष्म रूपे प्रचित येया कठीण आहे. समर्थ म्हणाले, बघा, वायो आकाश गुण माया, वायू, आकाश आणि गुणमाया, प्रकृती पुरुष मूळ माया, ही सर्व अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यांची प्रचिती येणं फार कठीण आहे. आता आकाश आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळत असतं, वायू पाहायला मिळेल का हो? नाही. आता प्रकृती पुरुष मूळ माया, समर्थ म्हणाले, ही सर्व अत्यंत सूक्ष्म आहेत. माया देवीच्या धांदली, सूक्ष्मी मन कोण घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. समर्थ म्हणाले, मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार? आपला देह हा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बघा धांदलीत असतो. म्हणजे काय? एकाग्र नसतो ना, चंचल आहे. काय करायचं, कसं करायचं, कुठे जायचं हे आपण पाहत असतो. परंतु विचार जर केला, मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार आहे? आता आपण एखाद्या विषयामध्ये गुंतून राहिलो ना, तिथून बाहेर पडणं तर मुश्किल व्हायला लागले. म्हणून समर्थ म्हणाले, सूक्ष्मात मन एकाग्र करायला आत्ताच्या या कलियुगामध्ये सहज शक्य नाही आहे. परंतु श्रवण असं एक माध्यम आहे, ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात जो भरकटलेला मन आहे, चंचल असणारा मन आहे, तो भगवंताच्या चरणी नक्कीच येईल. म्हणून मनाचे श्लोक आपल्याला 205 प्राप्त करून दिलेत ना. कोणासाठी दिलेत हो? देहासाठी दिलेत का? नाही आहे, त्या प्रत्यक्षात मनाला दिलेले. म्हणून समर्थ म्हणाले, माया देवीच्या धांदली, सूक्ष्मी मन कोण घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. जो कोणी समजू शकेल त्याची संदेह वृत्ती नष्ट होईल. बरोबर. मूळ माया चौथा देह, झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. समर्थ म्हणाले, मूळ माया हा ब्रह्मांडीचा चौथा देह असतो, तो विदेह झाला पाहिजे. म्हणजेच अहम ब्रह्मास्मी हे स्फुरणही होता कामा नये. अशा रीतीने जो देहातीत होऊन राहत असतो तो साधू धन्य होय. विचारे अर्ध उडती, बघा, विचारे ऊर्ध चढती, तयासीच ऊर्ध्वगती, येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञानी. विचाराने जे ऊर्ध्व चढतात म्हणजे अंतरात्म्याचा शोध घेतात त्यांनाच ऊर्ध्वगती प्राप्त होत असते. आणि इतर जे पदार्थांच्या ज्ञानावर प्रधान मानतात त्यांना विषयोन्मुख झाल्याने अधोगती प्राप्त होत असते. आता आपली प्रगती केव्हा होईल आणि आपली अधोगती केव्हा प्राप्त होईल? बघा, प्रत्यक्षात भाग काय प्राप्त करून दिलेला आहे? सर्व आपल्या विचारांवर आहे. पदार्थ चांगले दिसती, परी ते सवेची नासती,
आतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोक त्यांनी. आता किती जरी पदार्थ वरून बघा आपण चांगले पाहायला मिळाले तरी त्यांचं स्वतः नष्ट ते होणारच आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांच्या नादी जे लोक लागतात त्यांची धड ना इहलोक ना परलोक अशी स्थिती प्राप्त होत असते. म्हणजेच काय, आपण दुकानात गेलो की अनेक प्रकारची बघा पदार्थ वस्तू पाहायला मिळत असतात, पण ते स्वतः केव्हा नष्ट होतात बघा. प्रत्येकाने जर आपण विचार केला तर त्यापेक्षा आपण ना इहलोक ना परलोक अशी आपली स्थिती का प्राप्त होते. अतो भ्रष्ट आणि ततो भ्रष्ट या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. म्हणूनच पदार्थ ज्ञान तसेच नाना जिनसांचं अनुमानिक ज्ञान इत्यादी सर्व सोडून अशा परमात्म्यास धुंडीत राहिलं पाहिजे. अष्टांग योग पिंड ज्ञान समर्थ म्हणाले, अष्टांग योग पिंड ज्ञान त्याहून थोर तत्वज्ञान त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे. समर्थ म्हणाले, अष्टांग योग आणि पिंडज्ञान यापेक्षा तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. जसं अष्टांग योग आणि पिंडज्ञान, म्हणून त्याहून थोर आत्मज्ञान. आता तत्वज्ञानापेक्षा थोर कोण आहे तर आत्मज्ञान, ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणून ते कसं प्राप्त होईल याचा विचार करणं फार महत्त्वाचं. मूळ मायेचे शेवटी हरी संकल्प मुळी ओठी उपासना योगी इठी ते घातली पाहिजे. समर्थ म्हणाले, मूळ मायेचे पलीकडे प्रथम जे ते बघा आपण जर विचार केला, मूळ मायेची शेवटी हरिसंकल्प मुली ओठी उपासना योगी इठी तेथे घातली पाहिजे. त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योगी मिठी घातली पाहिजे. म्हणून उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासनेविन निराश्रय उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. मन त्या पलीकडे जाण निखळ ब्रह्म निर्गुण निश्चळ निर्मळ त्याची खुण गगनासारिके. समर्थ म्हणाले, मग त्या पलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म असून ते आकाशासारखं निर्मळ आणि निश्चळ आहे. म्हणून बघा प्रत्यक्षात भाग का दिलेला आहे. येथून तेथवरी दाटले प्राणी मात्रांस भेटले पदार्थ मात्री लिंगटले व्यापून आहे. तेथे ब्रह्म येथून तेथवर म्हणजे सर्वत्र घनदाट डोंगरामध्ये बसलेले आहेत, बरोबर की नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणीही ते ओतप्रोत असून पदार्थ मात्र चिकटवलेले असून सर्वांस व्यापून आहे. त्या ऐसे नाही थोर सूक्ष्माहून सूक्ष्म विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कळे. त्याच्याहून थोर काही नाही आहे आणि सूक्ष्माहून ते अतिसूक्ष्म आहे. ते कसे आणि बघा प्रत्यक्षपणे विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार झाला की कळत असतो. अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रलय पाहो जाता शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. पिंड ब्रह्मांड विद्यमानही बघा प्रत्यक्षात असतात आणि विवेक प्रलयाने पाहून शाश्वत तत्व आपण जाणलं पाहिजे. करून अवघा तत्व झाडा सारा साराचा निवाडा सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे.
समर्थ म्हणाले करून अवघा तत्वधडा. आता जर विचार केला, आजचा समाज का महत्त्वाचा प्राप्त करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपण सार काय आणि आसार काय बाजूला करतो की नाही, मग तसंच याप्रमाणे सर्व तत्वांचा जर निराश केला असता आणि सारासार विवेकाने ठाम निवाडा झाला की मग सावधपणे सुखेनैव ग्रंथ बाजूला ठेवला तरी चालेल. म्हणून करून अवघा तत्वझाडा, सारासाराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. आपल्याला आपला ग्रंथ शेवटच्या क्षणापर्यंत बघा, प्रत्यक्षात आत्तापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवायचं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे विचार जर केला तर करून अवघा हा तत्वझाडा, सारासाराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपणाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.